श्री गुरुचरित्र अध्याय 22 मराठी भावार्थ. अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होता त्या संगमी श्रीगुरूंचे वास्तव्य होते. ते मोठे तीर्थस्थान आहे. श्रीगुरू नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या गावात ब्राह्मणांची 101 घरे होती. त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते. या विप्राकडे एक म्हैस होती. ती वांस म्हातारी व दंतहीन होती. नदी तिरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करत असत. त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे. तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही. श्रीगुरू नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत. त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्रीगुरू हसत मुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे. तेव्हा ती विप्र स्त्री श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यात गुजराण करतो. श्रीगुरूंचा विश्वास बसेना. स्वामी विप्र स्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे. श्रीगुरूंवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली. त्याबरोबर म्हशीच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडे भरून तिने दूध दिले व त्या विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापवून निवळून श्रीगुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली. श्रीगुरू ते दूध प्याले व संतोषाने तिला वर दिला. तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसकट तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू परत संगमावर निघून गेले. थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला. तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला आहे. श्रीगुरू हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत. त्यांची याची त्या दोघांना मनोमनी खात्री पटली. तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला. त्याने भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले. त्या पती पत्नीचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात. श्री गुरुचरित्र. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा करसंपुट जोडून विणवीत असे पर्यसा. मागे कथन निरूपिले. श्री गुरु गाणगापुरा आले. पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषण. म्हणे शिष्य तू सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गाणगाग्रामा. राहिले संगमी गुप्तरूपे. भीमा उत्तर वाहिनीसी. अमरजा संगम विशेषी. अश्वस्थ वृक्ष पर्येसी. महास्थान वरदभूमी. तया स्थानी श्री गुरुमूर्ती. होते गोप्य रूपे आरती. तीर्थमहिमा करणे ख्याती. भक्तजन तारणार्थ. ऐसा संगम मनोहरू. तेथे वसती श्रीगुरु. त्रैमूर्तीचा अवतारू. गोप्य होय कवनेपरी. वस्ती अरण्य संगमासी. जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगापुरासी. माध्यान्हकाळी अवधारा. तया ग्रामी द्विजवर. अस्ति 100 घर. होते पूर्वी अग्रहार. वेद पाठक ब्राह्मणांसी. तयांमध्ये विप्र एक. राहत असे सुलक्षणी देख. त्याची भार्या पतिसेवक. पतिव्रता शिरोमिनी. वरतत असे दरिद्रेसी. असे एक वांज महिषी. व्यसन घातली असे नाकासी. दंतहीन अतिवृद्ध. नदी तिरी मळीयासी. क्षार मृत्तिका व्हावयासी. नित्यदाम देती त्यासी. मृत्तिका क्षार व्हावया. तेने द्रव्ये वरो देती. येणे रीती काळक्रमिती. श्रीगुरुनाथ अतिप्रीती. जाती भिक्षेसी त्याच्या घरी. विप्र समस्त निंदा करीती. कैसा यती आला म्हणती. आम्ही ब्राह्मण असो श्रोती. नये भिक्षेसी आमचे घरी. नित्य आमच्या घरी देखा. विशेषांना अनेक शाखा. असे त्यजुनी यती एका. जातो दरिद्रेची या घरी. भक्तवत्सल श्री गुरुनाथ. प्रपंचरहित परमार्थ. सेवक जना कृतार्थ. करणे असे आपले मनी. पाहे पा विदुराची या घरा. प्रीती कैसी शारंगधरा. दुर्योधन राजद्वारा. कधी नवचे पर्यसा. सात्विक बुद्धी जे वर्तती. त्यामुळे श्रीगुरूंची अतिप्रीती. इह सौख्य अपराधेती. देतो आपले भक्तांसी. जरी कुपे एखाद्यासी. भस्म करील पर्यसी. वर देता दरिद्रियासी. राज्य देईल क्षिताचे. ब्रह्मदेवी आपल्या करे. लिहिली असती दृष्टाक्षरे. श्रीगुरुचरण संपर्क शिरे. दृष्टाक्षरे ती शुभ होती.
ऐसे वृद्ध श्रीगुरूचे वर्णन शके आमचे वाचे, थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्रीगुरुमूर्ती जाती घरा. वर्तते ऐसे एके दिवशी, न मिळे वार त्या ब्राह्मणासी, असे घरी असे वांज महिषी, नेली नाही मृत्यू केल्या. तया विप्र मंदिरासी श्रीगुरु आले भिक्षेसी, महाउष्ण वैशाखमासी माध्यान काळी परियसा. ऐसे श्रीगुरु कृपामूर्ती गेले द्विजग्रहाप्रती, विप्र गेला याचक वृत्ती, वनिता त्याचे घरी असे. भिक्षा म्हणता श्रीगुरुनाथ आली पतिव्रता धावत, साष्टांगेसी दंडवत करीती झाली ते वेळी. नमन करुणी श्रीगुरुसी विनवितीसे करुण वचनेसी, आपला पती याचकेसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत, घेऊन येईल पती त्वरित, तववरी स्वामी बैसा म्हणत, पाठ घातला बैसावया. श्रीगुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने, तया विप्रस्त्रीसी म्हणे, क्षीर कावो न घालसी, तुझ्याद्वारी असती म्हैशी, क्षीर कावो न घालीसी भिक्षेसी, आमचे तुवा चाळवीसी नाही वरो म्हणोनिया. श्रीगुरुवचन ऐकून प्रिय वनिता करी नमन, वांज महिषी दंतहीन, वृद्धाप्य झाले तियेसी. उपजली आमचे घरी, वांज झाली दगडापरी, गाभा नव्हे कवणेपरी, रेडा म्हणून पोसितो, याची कारणे तियेसी. व्यसन घातली परियसी, वहाव्या मृतिकेसी, तेने आमचा योगक्षेम. श्रीगुरु म्हणते तियेसी, मिथ्या कावो बोलसी, त्वरित जाऊन या महिषीसी, दोहिणी आणि क्षीर आम्हा. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे म्हणे, काष्टपात्र घेऊन गेली एका दोहावया. श्रीगुरुवचन कामधेनू, विप्रवनिता जाता क्षण, दुहिली क्षीर संतोषन, भरले पात्रे दोन तयावेळी. क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित, तापविती झाली अग्नीत, सवेची निववी परियेसा. परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीरभरण, प्राशन करी श्रीगुरुनारायणा अति संतोषे करुणिया. संतोषणी श्रीगुरुमूर्ती वर देती अतिप्रीती, तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर. पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित, संगमी आपली स्थानासी. श्रीगुरु गेले संगमासी, आला विप्र अहरासी, ऐकता झाला विस्तारेसी, महिमा श्रीगुरु नरसिंहाचा. म्हणे अभिनव झाले थोर, होईल ईश्वर अवतार, आमचे दृष्टी दिसे नर, परमपुरुष तोची सत्य. विप्र म्हणे स्त्रियसी, गेले आमचे दारिद्र्य दोषी, भेटी झाली श्रीगुरुसी, सकाळाभिष्टे साधली, मनोनी मनी निर्धार करीती, भेटी जाऊ कैसा यती, हाती घेऊन आरती, गेली दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीती विधीसी, संतोषणी श्रीगुरु तेयासी, पुनरपी वर देते झाले. येणे परी द्विजवर, लादला जैसा झाला वर, कन्यापुत्र लक्ष्मी.